नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच अधिक मास जवळ येत आहे आणि अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असतो. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा, सेवा केली जाते. या महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास अशा विविध नावांनी ओळखलं जातं. आता अधिक मासात विष्णू सहस्रनाम ऐकल्याने आणि दररोज ऐकल्याने जीवनात आमूलाग्र बदल घडून येतात. विष्णू सहस्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात? आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखलं जातं, तसंच शिवाला विश्वाचा संहारक म्हणून ओळखलं जातं आणि भगवान विष्णूंना विश्वाचा संचालक मानलं जातं. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळं त्यांची उपासना केल्यानं तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्यानं जीवन जगणं आणि पुढं जाणं खूप सोपं होतं अशी श्रद्धा आहे आणि म्हणून या अधिक मासाच्या काळामध्ये भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये आपण विष्णू सहस्रनामाचं पाठ करणे सर्वात फलदायी मानलं जातं. असं मानलं जातं की जे विष्णू सहस्रनामाचं नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते, लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्रनामाने पठण करण्याचे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजेत, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील. विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या 1000 नावांचे आहे. विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे. सूर्योदयाच्या वेळी पठण करावे. विष्णू सहस्रनाम पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर सूर्योदयाच्या वेळी ते वाचणं किंवा मग ऐकणं अतिशय उत्तम आहे असं मानलं जातं. या विष्णू सहस्रनामाच्या पठणामुळं आपल्या घरामध्ये वातावरण नेहमी शांत आणि छान राहतं. त्यामुळं घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा. विष्णू आणि माता लक्ष्मीचं आवाहन करून पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे आणि सूर्योदयाच्या वेळी याचं पठण केल्यानं घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. विष्णू सहस्रनामानं आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्न, संकट आपल्यापासून दूर पडतात. एखाद्या व्यक्तीनं दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो. त्या व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सोबतच भाग्य प्राप्त होतं. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर फक्त गुरुवारीच वाचा, कारण असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होतं आणि आपलं लक्षही केंद्रित होतं. भगवान विष्णूंचे प्रत्येक नामाचं वाचन केल्यानं आंतरिक ऊर्जा वाढते. विष्णू सहस्रनामाचा जप केल्यानं भगवान श्रीहरींची कृपा लाभते आणि सर्व कामं सहज होतात. विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने, भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्तांना अपार लाभ मिळतात. आता आपण विष्णू सहस्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत बघा. ते नियम आता आपण पाहणार आहोत. विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नामाचा अर्थ समजून घेणं आणि त्याचा अंतर्भाव करणं, म्हणजेच विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग पहाटे करू शकता. ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी पवित्र स्तोत्राचं उच्चारण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. अधिक मासात विशेष फलदायी म्हणजे हे विष्णू सहस्रनामाचं पठण करणं होय. या स्तोत्राचं पाठ केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंत पटीनं पुण्य मिळतं. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं तर सर्व पितरांना सद्गती मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम 6 महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व तिन्ही लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच भक्ती व मुक्ती
दोन्ही प्राप्त होतात. पण 1000 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं तर एक विष्णू याग केल्याचं फळ मिळतं, असे श्री डोंगरी महाराज विरचित भागवतात लिहिलेलं आहे. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूपुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण भक्त, नरसिंह नको, तुपाचा दिवा, उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ 12 एकादशीने केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते. रोजच्या दिवसाच्या रोज 12 वेळा नियमित पठण केल्यानं अशक्य गोष्टीही शक्य होतात. विष्णू सहस्रनामाचं अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळानं विष्णू सहस्रनामाचं हवन केलं तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बाळकृष्ण, तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतलं तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. तुळशीची पानं त्यांना चावून खायला द्यावीत, त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वास्तुदोष जाण्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावे. याची सुरुवात बुधवारी करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती लावावी. बाहेरचा त्रास असेल, संतती, मतिमंद असेल तर अशा व्यक्तींनी रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकावेत. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणानं त्यांच्या सर्व व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभं राहतं. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचं पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होतात व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणं आवश्यक असतं. परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय किंवा 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असं म्हटलं आहे की जो या स्तोत्राचं पठण करेल त्यानं दिले पाहिजे असे सर्व दान दिले आहे आणि केले पाहिजे. असं सर्व देवतांचं पूजन केलं. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचं ध्यान करेल जो विष्णू सहस्रनामाचं पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातकं हळूहळू नष्ट होतात. शिवालयात तुळशीवनात बसून रोज विष्णू सहस्रनामाचं पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचं फळ प्राप्त होतं आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो, असे चक्रपाणींचे वाचन आहे. श्री विष्णू यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या 3 नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे. प्रत्येक कार्य सिद्धीस जाते. विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण केल्यानं आर्थिक समस्या तर दूर होतातच, त्याचबरोबर पैसे कमवण्याचे मार्गसुद्धा मोकळे होतात. विष्णू सहस्रनामाचं पठण केल्यानं मन शांत राहतं. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचं एकदा तरी पठण करावं. त्यामुळं त्यांना खूप चांगला अनुभव येईल आणि लवकर अनुभव येईल. विष्णू सहस्रनाम पठण केल्यामुळं अनेक फायदे होतात. तर बघा, धार्मिक लाभ, घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होतं. वास्तुदोष, पितृदोष, ग्रह बाधा यापासून मुक्ती मिळते. मानसिक लाभ, मन शांत राहतं, एकाग्रता वाढते, चिंतेपासून आणि नैराश्यापासून आराम मिळतो. आध्यात्मिक लाभ म्हणजे भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते, पुण्य प्राप्त होते आणि मोक्षाची वाट सुकर होते. कौटुंबिक व आर्थिक लाभ म्हणजे घरात शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदतं. आर्थिक अडचणी दूर राहतात. नवस्फूर्तता आणि संतती प्राप्ती यासाठीही उपयोगी असं विष्णू सहस्रनामाचे आणखीन फायदे व रहस्य. 1 नंबर, एक मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना ध्वनिकंपन करता निर्माण होतात. ही कंपनं मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोचवतात. ध्यान, मेडिटेशन, योग, साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहे. नंबर 2, गुरु शिष्य परंपरेचा भाग. अनेक आध्यात्मिक गुरु
विष्णू सहस्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात. हे दिव्यज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानले जातात. नंबर 3, ग्रहबाधा व कुंडली दोषावर उपाय. शनी, राहू, केतूच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्रनाम उत्तम उपाय आहे. पितृदोष, कालसर्पदोष, चंद्रदोष यासाठीही एक प्रभावी पाठ मानला जातो. विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान करून तूप, हवन व सहस्रनाम वाचून तुपाचं हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जलाभिषेक. विष्णू सहस्रनाम विष्णूच्या मूर्तीवर पवित्र जल अर्पण करत सहस्रनाम म्हटल्यास तीर्थस्नानासारखे पुण्य मिळते. नंबर 3, बाळकृष्ण घराच्या मुलांसाठी जप करणं. उपचार सुधारण्यासाठी, बुद्धिविकास, आत्मविश्वास. गृहस्थांसाठी विष्णू सहस्रनामाचा विशेष उपयोग संतती प्राप्ती, निसंतान दाम्पत्यानं दररोज 1 वेळा जप करावा. आरोग्य रक्षण. घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीच्या जवळ वाचल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. धंदा, नोकरी, यश यामध्ये वाढ होते. गुरुवारी नियमित वाचन केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि शांतता आणि समाधान होतं. तसंच कुटुंबातील जे काही वाद असतील, अशांती असेल तर सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचं वाचन करा. विष्णू सहस्रनाम अधिक गोड माहिती. नंबर 1, सहस्रनाम हे मंत्रयोग आहे. विष्णू सहस्रनाम हे मंत्र, ध्यान आणि साधना यांचं एक संयुक्त रूप आहे. यातील प्रत्येक नामात एक विशिष्ट ऊर्जा कंपन आहे. जसं की श्रीधर मनाला शांत करतो, वैकुंठ आत्म्याला उच्च लोकात नेतो, दामोदर कर्मबंधन तोडतो. नंबर 2, श्री विष्णूंचे नामस्मरण आणि चित्तशुद्धी. जेव्हा तुम्ही सहस्रनामाचा उच्चार करता तेव्हा चित्तशुद्धी घडते. मनातून राग, द्वेष, चिंता यांचं उच्चाटन होतं. यावेळी तुम्ही अध्यात्माच्या ध्यान समाधी अवस्थेकडे वाटचाल करता. विष्णू सहस्रनामातील काही गुप्त नामांचं रहस्य. नाम आणि गुप्त अर्थ. जगन्नाथ जो सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे. नारायण म्हणजे जीव आणि आयन म्हणजे निवास. सर्व जीव ज्यांच्यात वास करतात. कृष्ण आकर्षणाचा प्रमुख स्तोत्र. सर्वांनाच आकर्षित करणारा वासुदेव. संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परमेश्वर. रात्रीच्या वेळी जपाचे फायदे. बऱ्याच जणांना वाटतं की फक्त सकाळी जप करावा, पण मैत्रिणींनो, रात्रीचा जप अधिक गोड फळ देतात. विशेषतः एकादशीच्या रात्री, गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रजप अत्यंत प्रभावशाली असतो. विष्णू सहस्रनाम जपासाठी पवित्र वस्तू व सजावट वस्तू आणि त्यांचं महत्त्व. तुळशीपत्र विष्णूला अत्यंत प्रिय आहे. शंख चैतन्य निर्माण करतो. तांब्याचा कळस सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. घंटी वाईट शक्तींना दूर ठेवतो. तसंच पंचामृत प्रसाद म्हणून वापरल्यास आध्यात्मिक उन्नती होते. विष्णू सहस्रनाम जपाची विशेष संकल्पविधी पाहणार आहोत आपण आता. दैनंदिन वापरासाठी सकाळी 6 वाजता 1 वेळ वाचन, संध्याकाळी दिवा लावल्यानंतर 1 वेळा वाचन करायचं. विशिष्ट फळासाठी संकल्प जप, संतान प्राप्तीसाठी दिवसातून 1 वेळा किंवा 108 वेळा, 108 दिवस, आर्थिक समृद्धीसाठी दिवसातून 3 वेळा, 40 दिवस मानसिक शांतीसाठी फक्त गुरुवारी 1 वेळा, सलग 12 गुरुवारी वास्तुदोष निवारण्यासाठी आणि रोज 3 वेळा, 7 दिवस विष्णू सहस्रनामाचा जप करताना होणारी अनुभूती. डोळे बंद करता प्रकाश जाणवते. शरीराच्या भोवती थंड किंवा उष्ण लहरी जप करताना डोळ्यातून अश्रू येणे हे शुद्ध अंतःकरणाची लक्षणं आहेत. स्वप्नात भगवंतांचे दर्शन होणे. आध्यात्मिक शास्त्र. विष्णू सहस्रनाम हे केवळ एक स्तोत्र नाही आहे, तर हे एक स्तोत्र नसून अग्निमंत्र, तंत्रज्ञान, योग यांचा एक अद्वितीय सहयोग आहे. यामध्ये हजारो वर्षापासून संचित ज्ञान दडलेलं आहे. विष्णू सहस्रनामाची अंतरंग माहिती. 1000 नावांमध्ये पंचतत्वाने संतुलन. यातील नावामधून
पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वाचं संतुलन साधलं जातं. यामुळं घरातील वातावरण आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित होतं. दशावतार सिद्धांताशी संबंधित विष्णूच्या 10 अवतारांची ऊर्जा यामध्ये विशिष्ट सामावलेली असते. मत्स्य, कुर्मा, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की या प्रत्येक अवताराशी संबंधित काही नावं जपल्यास या विशिष्ट शक्तींचे वरदान प्राप्त होते. तांत्रिक उपाय: विष्णू सहस्रनामासह एक तुळशी व विष्णू सहस्रनाम. दर गुरुवारी तुळशीपुढे दिवा लावून विष्णू सहस्रनामाचा नाम वाचन एका पानावर गंगाजल शिंपडून ते अर्पण करा. नंबर 2. आंब्याच्या प्लेटमध्ये मंत्रलेखन. शुद्ध तांब्याच्या ताटात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करताना लिखित करा. पाण्याने किंवा कुंकवाने घराच्या देवघरात ते ठेवा. घरात चैतन्य वाढतं. 3. शंख ध्वनीसह जप. सहस्रनाम सुरू करताना किंवा संपवताना शंख ध्वनी करा. तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.